श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. मंडळी, हा एक मंत्र तुम्ही मनोभावे संपूर्ण ऐकला तर तुम्हाला हवे तेवढे धन प्राप्त होईल. मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनात कसा बदल घडेल. आज आपण मंत्र जपाचे फायदे पाहूयात. प्रत्येकालाच असा प्रश्न पडतो की नाम जपाने खरंच काही फायदा होतो का? आजकाल मोठ्या संतांकडून उदाहरण घ्यायचे तर जसे की पूज्य प्रेमानंद महाराजांकडून आपण खूप ऐकतो की नाम जप करा, मंत्र जप करा. पण आपण काय करतो? मंत्र जपाचे फायदे काय आहेत याची यादी काढण्यात, रिसर्च करण्यात आपण बराच वेळ घालवतो. फायदे काय मिळतील, कोणते फायदे मला हवे आहेत, या विचारातच आपले 2-3 महिने सहज निघून जातात. पण मंडळी, या 2-3 महिन्यात जर मंत्र जप केला असता तर इतरांचे व्हिडिओ बघून फायदे बघण्याची गरज पडली नसती, कारण ते फायदे तुम्हाला स्वतःला अनुभवता आले असते. जी गोष्ट आपल्याला शांती, आनंद, प्रेम देऊ शकते त्यावर विश्वास ठेवणे आजच्या धावपळीच्या जीवनात कठीण वाटतं. आपल्याला शांतता हवी असते. बाहेर डोंगरात जातो, मजा करायची असेल तर सिनेमा बघायला, शॉपिंग किंवा क्लबमध्ये जातो. आपल्याला वाटते या बाह्य गोष्टींमध्येच खरा आनंद आहे. पण लक्षात ठेवा, शांती, आनंद, प्रेम जे काही तुम्ही बाहेर शोधत आहात ना, ते तुमच्या आतच आहे. फक्त त्याला शोधण्याची गरज आहे आणि नामजप हे त्याला शोधण्याची शक्तिशाली माध्यम आहे. नाम जपाचे, मंत्र जपाचे फायदे काय आहेत? जर मी तुम्हाला सांगितले की गुलाबजाम खूप चविष्ट असतात, तर त्या चवीचा अनुभव तुम्हाला कधी येईल? जेव्हा तुम्ही तो खाणार. अगदी त्याचप्रमाणे मंत्र जपाचे तुमचे आयुष्य बदलून जाते. खूप फायदे होतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव कराल. कारण दुसऱ्याच्या बोलण्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा सर्वात महत्त्वाचा असतो. आपले गुरुजन संत जसे प्रेमानंदजी महाराज मंत्र जपावर खूप जोर देतात. तुम्ही त्यांना कोणतीही समस्या विचाराल तर त्यांचे एकच उत्तर असते, नामजप, मंत्र जप करा. याचा अर्थ असा की आपल्या सर्व अडचणींवर, सर्व परिस्थितीतून लढण्याची शक्ती फक्त आणि फक्त मंत्रजपात दडलेली आहे. मंत्रजपात असं काय आहे? संत तीच गोष्ट सांगतात की खरी आहे जी त्यांनी स्वतःच्या जीवनात अनुभवली आहे. महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी किती कष्ट सोचले, अपमान सहन केला, पण प्रभूवरील निष्ठा ढळू दिली नाही. आणि आज बघा, भारत आणि जगात त्यांना ऐकणारे किती लोक आहेत प्रेमानंदजी महाराजांना. हे कशामुळे घडले? एकाग्र निष्ठा आणि नाम जपामुळे, मंत्र जपामुळे. कसा सुरू करायचा? महाराज सांगतात, नामजप. कोणतीही एक नाममंत्र जो तुम्हाला प्रिय असेल तो नाममंत्र पकडा आणि मग त्याचे तुम्ही जप करण्यास सुरुवात करा. लगेच निरंतर मंत्र जप करणे शक्य होणार नाही, माहीत आहे, पण साधी सुरुवात करा. 24 तासात फक्त 24 मिनिटे, 12 मिनिटे सकाळी आणि 12 मिनिटे संध्याकाळी. हे 24 मिनिटे कधी अर्धा तास होतील, कधी 1 तास आणि मग हळूहळू 2 तास होतील, तुम्हाला कळणारही नाही. एक वेळ अशी येईल की तुमची इच्छा नसतानाही तुमच्या मनात, मुखात नामजप सुरू राहील. जसं एखादं नवीन गाणं आपण वारंवार ऐकतो आणि काम करताना ते नकळत गुणगुणायला लागतो, तसंच मंत्रजप आपल्या सवयीचा भाग बनतो. मंत्रजपाचा सर्वात मोठा फायदा, मंत्रजपामुळे आपले मन स्थिर होते. आपल्या दुःखाचे मूळ कारण आपले चंचल मन आहे. आपले मन आपल्याला वर्तमानात, क्षणात जगू देत नाहीत. एक तर ते भविष्याची चिंता करते किंवा भूतकाळातील गोष्टींचा विचार करत जाते. भूतकाळात जाऊन आपण काही बदलू शकत नाही आणि भविष्यकाळात आपल्याला माहीत नाही. मग कशाला उगीच चिंता करायची? नामजप केल्याने मन एका बिंदूवर स्थिर होऊ लागते. आपण मनाला नियंत्रणात ठेवण्याची पहिली पायरी चढतो. मंत्रजप करणारा व्यक्ती वर्तमान क्षणात आनंदी राहतो. त्याला न भविष्याची चिंता असते, ना भूतकाळाचा त्रास. नामजपाचे अजून बरेच फायदे असतात. समाधान, संतुष्टी, एकाग्रता, कार्यक्षमता. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे। डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत। डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत। ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील। तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सुखधाम वासिनी
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः।